आनंदी प्रेक्षकांनो, मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे। आतापर्यंत आपण पाहतोय की युगंधरने या सगळ्यामध्ये आतापर्यंत आपलं मन असं एकदम घट्ट करून ठेवलेलं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आता आनंदीला आपल्या जवळ येऊ देत नाहीये, कारण त्याच्या मनामध्ये एक गिल्ट आहे आणि ही गिल्ट एका त्या आता कांदे पोह्याच्या शेंगदाण्याने दूर होणार आहे। पण अशी काय गिल्ट होती आणि असं काय घडलंय की ज्याच्या वेळेला एक असा त्याने पोह्यांचा घास खाल्लाय आणि त्यानंतर मात्र आता पूर्ण त्याचं मन पलटून गेलंय आणि इथूनच आनंदी आणि आता युगंधर यांच्या आता प्रेम संबंधांना सुरुवात झालेली आहे, यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली। पण आपल्याला प्रश्न पडलाय की असं झालंय तरी काय? आता इकडे आनंदीने बनवलेल्या पोह्यांच्यामुळे आणि त्यानंतर आनंदीने केलेला एक फोन आणि त्यानंतर सगळी समीकरणं बदलत युगंधर कायमचा आनंदीचा झालाय आणि ही गोष्ट मात्र शिल्पा, धनश्री या सगळ्यांसाठी खूपच कठीण ठरलेली आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे इकडे आबांना समजलेलं आहे की आता आरतीला मुंबईला जायचं नाहीये किंवा आता आरती मुंबईला जाऊ इच्छित नाहीये, म्हणून ती हे सगळं नाटक करते। मग आबा तिला सांगतात, ठीक आहे तुझी मर्जी, मी आता काही बोलणार नाहीये, पण मला अजूनही असं वाटतं की तू आता मुंबईला जावंस, तिकडे आता शिकावंस आणि त्यानंतर तिथे काम करून तू आता मोठं काहीतरी व्हावंस। यावरती आरती म्हणते, पण आबा मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये तुम्हाला सोडून जायला खूप त्रास होतोय। आणि त्यावरती ते सांगायला, माझ्या म्हाताऱ्याचं काय चाललंय, पण तुझं भवितव्य जर का आता सुरक्षित होणार असेल ना तर आता मी हे सहन करायला तयार आहे आणि त्यात काय मोठं। इकडे आता आनंदी आहे, मालक साहेब आहेत, सगळेजण माझी काळजी घ्यायला तयार आहेत आणि त्यामुळे जर का तू आता मुंबईला गेली नाहीस ना तर आता पुन्हा माझं तोंड सुद्धा तुला पाहायला मिळणार नाहीये आणि हे माझं शेवटची इच्छा समज, असं म्हणत आता आबांनी मोठाच धमाका केलाय। आरतीकडे काही पर्याय राहिला नाहीये, ती विचार करते मी आनंदी सोबत बोलते बरं। तो इकडे आता आनंदीला कळतच नाहीये की काय करू, मालक साहेब ऑलरेडी किती डिस्टर्ब होते आणि माझ्या एका चुकीमुळे आज पुन्हा मालक साहेब डिस्टर्ब झालेले आहेत। हे सगळं माझ्यामुळे घडलेलं आहे, काय करू आणि ती शिर्केंना कॉल करते। शिर्केंना कॉल केल्यावरती ती आता सांगायला लागते, शिर्के काय झालंय, म्हणजे आता हे सगळं कशा पद्धतीने सावरणार आहे किंवा या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे मालक साहेबांना शांत करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल। आणि त्यावरती शिर्के सांगतात, खरंच आनंदी वहिनी, जे घडायला नको आता तेच घडून गेलेलं आहे, मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये की हा सगळा काय प्रकार झालेला आहे। आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला आनंदी आता सांगायला लागते, शिर्के आता काय करूया। यावरती शिर्के म्हणतात, आपण आता विचार करतोय ना त्यापेक्षा ही आता गोष्ट काहीतरी वेगळीच घडलेली आहे। आनंदी, मी तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे खरं सांगायला गेलं तर आपण या सगळ्यामध्ये आता मात्र फक्त मालक साहेबांना शांत करण्याचंच काम करू शकतो। आणि यावरती आनंदी सांगायला लागते, पण शिर्के लवकरात लवकर तुम्ही काहीतरी करा ना। यावरती शिर्के म्हणतात, आनंदी अगं मी खरंच काही करू शकत नाहीये, कारण आता इथून तडक मालक साहेब निघून गेलेले आहेत आणि मालक साहेब निघून गेल्यामुळे आता मला काही करणं पण शक्य नाहीये। ते कुठे गेलेत, काय गेलेत हे सुद्धा काही मला माहिती नाहीये ग आनंदी। असं म्हटल्यावरती आनंदी खूपच उदास झाले आणि ती सांगायला लागते, सुनीताताई अहो माझ्याकडून खूपच मोठी चूक झाली, म्हणजे खरं बघायला गेलं तर मी या सगळ्यामध्ये मालक साहेबांना मात्र आता खुश करण्यासाठी हा सगळा प्रकार करायला गेले होते, पण घडणारा प्रकार मात्र काहीतरी वेगळाच घडलाय। मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय करू, मी काय करायला गेले आणि काय करून बसले। यावरती सुनीता सांगते, तुम्ही शांत बसा बरं। यावरती ती म्हणते, नाही मी आत्ताच्या आत्ता मालक साहेब कुठे आहेत हे शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाहीये। पण सुनीता तिला शांत करण्याचं काम करते बरं। हे सगळं चालू असताना मग आता आनंदी युगंधरला शोधण्यासाठी बाहेर पडणार किंवा त्यांना शांत करण्यासाठी कुठे बाहेर जाणार तिला काही कळायला मार्ग नाहीये। तेवढ्यात
शिल्पाने आता हे मोठी युक्तीच केलेली आहे. शिल्पा या सगळ्यामध्ये हे ऐकते की आता युगंधरला हिने शेंगदाणा दिलेला आहे आणि शेंगदाणे खायला दिल्यामुळे युगंधरला काय त्रास होतो हे शिल्पाला माहिती आहे. पण आपण पाहतोय की युगंधर एकदमच नॉर्मल झालाय आणि तो दुसरं तिसरं कोणी नाही, कुठे नाहीये, तर आपल्या रूम मध्ये आलाय. आणि हे आनंदीला सुनीताने सांगितलंय की मालक साहेब त्यांच्या रूम मध्ये गेलेत. कुठेतरी आनंदीच्या मनामध्ये म्हणजे भांड्यात जीव पडलाय की चला मालक साहेब दुसरे कुठे नाही गेलेले आहेत, पण ते आता इकडेच रूम मध्ये आलेले आहेत, म्हणजे मालक साहेब घरामध्ये सुरक्षित आहेत, इतका ती विचार करते आहे. आणि युगंधर समीराच्या फोटो समोर आलाय आणि तो समीराच्या फोटो समोर येत आता म्हणायला लागलाय, मी शेंगदाणा खरं तर का खात नाहीये, तर आता तुला शेंगदाणा खूप आवडायचा आणि त्यामुळे मी कधीच या शेंगदाण्याला स्पर्श सुद्धा केला नाही, पण आज ज्या वेळेला शेंगदाण्याचा पहिला घास खाल्ला ना, काय माहिती माझ्या मनामध्ये मात्र आता इकडे सगळी गिल्ट निघून गेलेली आहे. म्हणजे कुठेतरी तू मला सांगू पाहतेस समीधा की मी या सगळ्यातून बाहेर येणं अपेक्षित आहे. मी या सगळ्यामध्ये आता इकडे खूप गुरफटत गेलोय आणि त्याच्यातून बाहेर पडत मला आता पूर्ण जगाचा सामना करण्याची मला आता हे मिळालीच पाहिजे, असं म्हणत युगंधर एक प्रकारे पॉझिटिव्ह झालाय. पण आता इकडे शिल्पाने मोठी युक्ती करत आनंदीला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रकार घरामध्ये आता मात्र एक किटी पार्टीज ठेवले तिच्या मैत्रिणींची. म्हणजे शिल्पा अशा किट्या पार्ट्या नेहमी करतच असते, पण आता या सगळ्यामध्ये तिला जेव्हा समजलंय की आता युगंधर ऑलरेडी चिडलाय, तेव्हा तिने आपल्या मैत्रिणींना सांगूनच बोलवलंय की काहीही झालं तरी आत्ता या आनंदीला युगंधरने या घराच्या बाहेर काढायला पाहिजे, असं काहीतरी तडक भडक तुम्ही आता करा, असं म्हटल्यावरती त्या आता सगळ्या जणी आलेल्या आहेत. आणि आनंदी तू पण आमच्या पार्टीमध्ये सामील हो, असं म्हणत तिला आता आपल्या पार्टीमध्ये सामील करून घेत आहेत. आणि त्याच वेळेला आनंदी मात्र आता नाही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते, पण त्या काही ऐकायला तयार नाहीयेत. फायनली मात्र आता आनंदी या सगळ्यामध्ये पार्टीमध्ये सामील झाले आणि पार्टीमध्ये आता ट्रूथ डेअर हे खेळत असताना बाटलीचं टोक आता आनंदीच्याकडे आले. मुद्दामच शिल्पाने आणि तिच्या मैत्रिणीने हा सगळा डाव खेळायचा प्रेक्षकांनो ठरवलेलं आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता आनंदी या सगळ्यामध्ये एकदम गडबडले आणि ती सांगते नाही मला हा गेम खरंच कळत नाहीये. आणि त्यावर त्या म्हणतात, हे बघ अगं तू आता डेअर करू नको, डेअर कर, पण इथल्या इथेच तुला डेअर करायला सांगतो आम्ही, कुठे जायची बेची गरज नाहीये. हे बघ तू एक काम कर, तू मालक साहेबांना कॉल कर आणि मालक साहेबांना कॉल करून तुला आता सांगायचं आहे की आता तुम्ही खूप छान दिसताय म्हणून, असं म्हटल्यावर ती आनंदी एकदम गडबडते. आणि त्याच वेळेला मात्र आता त्या बायका सांगतात, हे बघ असं शक्य नाहीये, आता माघार घेणं शक्य नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा तुला आता माघार घेऊन चालणारच नाहीये, तू या सगळ्यामध्ये माघार नाही घेऊ शकत. अगं निंबाळकरांची मोठी सून आहेस ना, माघार घेऊन कसं काय चालेल, असं म्हणत त्या आता आनंदीला फोर्स करतात आणि बिचारी आनंदी या सगळ्याला बळी पडते. आणि त्यानंतर मग आता त्यानंतर हे बघ मालक साहेबांना फोन लावलाय, तुला फक्त बोलायचं आहे. बिचारी आनंदी मात्र आता इकडे काय करू हो नाही करता करता फायनली फोन लावला जातो आणि युगंधर फोन उचलतो. युगंधर खरं तर खूपच नॉर्मल झालेला आहे प्रेक्षकांनो, म्हणजे आता त्याला शेंगदाणे खाल्ल्यापासून काय कोणास ठाऊक, पण आता एक मनामध्ये जी काही गिल्ट असते किंवा आता जी काही आता समिधा गेल्यानंतर मनामध्ये पोकळी असते ती अचानकपणे भरून निघाल्यासारखी झाले. आणि त्याच्यातच आता भरीसभर म्हणून आनंदी फोन करते आणि फोन करून सांगायला लागते आनंदी की मालक साहेब अहो तुम्ही आज न खूपच छान दिसत होतात. आता या वाक्यावरती खरं तर युगंधर नेहमीसारखा असता तर खूप चिडला असता आणि चिडून आता काहीतरी नक्कीच गोंधळ झाला असता, पण यावेळेला युगंधर अजिबातच चिडलेला नाहीये प्रेक्षकांनो. आणि न चिडता युगंधरने मात्र आता आरशाकडे पाहायला लागलाय. आपल्याकडे पाहण्याची त्याची आता स्वतःचीच दृष्टिकोन बदललेला आहे. त्याला या सगळ्यामध्ये आरशाकडे पाहत असताना खरंच आपण आज सुंदर दिसतोय का किंवा आज छान दिसतोय का हे पाहण्याचा मोह आवरलेला नाहीये. आणि त्यानंतर आनंदी म्हणते, हॅलो मालक साहेब ऐकताय ना तुम्ही, मालक साहेब ऐकताय ना तुम्ही, असं म्हटल्यावरती युगंधर मात्र आता फोन ठेवतोय आणि तडक खाली आलेला. आणि खाली आल्यावरती तो आनंदीच्या समोर आलाय आणि आनंदीच्या समोर येत त्याने आता आनंदी
तू पण खूप छान दिसतेस असं म्हणत आनंदीच्या जवळ आलाय. करायला काय गेलो तो झालं काय. शिल्पाला तिचा डाव आपल्याच अंगाशी आल्याचा मात्र आता जाणवलेलं आहे आणि शिल्पा या सगळ्यामध्ये मात्र आता चांगलीच हादरले. करायला काय गेलो तो आनंदीवरती आता इकडे मालक चिडतील आणि तिला आता घराबाहेर काढतील. हे सगळं करण्याचा मात्र आता डाव फसत उलट आता आनंदीवरती इकडे विद्याधर फिदा झालेला आहे आणि याच नंतर आता मात्र इकडे दोघांचं लव्ह लाईफ सुरू झालेलं आहे.